लेग बाईसचे सिंगल देखील आहे. 3 चेंडू आतापर्यंत झाले पण एकही रन बॅटमधनं आली नाहीये. आताही बॉल तर पायावरती आदलला रन घेण्याचा प्रयत्न केला गेला. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सिंगल इथे मिळेल. पण या क्षणाला सध्याचा घडीला ना हे षटक पूर्णपणे फिल्डिंग टीमसाठी चांगलं चाललंय, कारण या ओव्हरमध्ये एकही चौकार नाहीये, ही महत्वाची गोष्ट. आता ड्राईव्ह केला आणि आता मिळतील या 4 धाबा. हेच तर मी सांगत होतो की एकही चौकार नाहीये, बट जसा बॉल पुढे टाकण्यात आला तसा वरती प्रहार केला इस्तियाकने. इस्तियाकचा बॅटमधनं चौकार येतोय. स्कोर कार्ड आता 39 वरती आणि त्यामध्ये आणखीन आता 4 ऍड करा. 43 आणि 3 ओव्हरचा खेळ दरम्यान समाप्त आता झाला. 3 ओव्हरचा अखेरचा 43 धावा ऑन द बोर्ड आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ राहिला. GB कोळियाळी आणि छावा प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन सर लवकरात लवकर आपण टॉस साठी पोहोचायची विनंती असेल. GB कोळियाळी आणि छावा प्रतिष्ठान यात नंतर ही बॅटल आहे. इस्तियाकचा बॅटमधनं आपल्याला लगातार असे 2 चौकार पाहायला मिळाले. 43 धावा धावपळकावरती चौथं षटक. चौथ्या षटकाची सुरुवात. हलका बॅटचा संपर्क आला होता की काय असं वाटलं खरं, पण तसं काही नाहीये. बॉल कॅरी जरूर झाला होता फिल्डर पर्यंत. आता हा तर फुल टॉसच होता, पूर्णपणे फायदा घेतलाय. चौकार येतोय. स्कोर कार्ड आता 47 वरती 47. आता परत एकदा रिव्हर्स, बट बॉल डायरेक्टली गेला की वन बाउन्स गेला. डायरेक्टली गेला, त्याचमुळे मिळेल विकेट. आमचे दोन्ही कॅमेरामॅन सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळतात. सचिन आणि तसेच समीर दादा, मेन ऑपरेटर नीरज. स्वीप करायचा होता पण बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. फटका कॉम्प्रिहेन्सिव्ह जरूर नव्हता, बट रिझल्ट प्रॉपर आला. अवधूत आलाय आणि त्याचा बॅट मधनं हा चौकारही त्या सोबतच आलाय. नेक्स्ट बॉल आणि आता येईल विकेट. आता येईल विकेट. फुल टॉस होता, अलॉंग द ग्राउंड खेळायचं होतं, पण बॉल डायरेक्टली बाहेर गेला आणि त्याचमुळे विकेट मिळेल. आणि या ओव्हरमध्ये अजूनही बॉल राहिला शेवटचा एक चेंडू अजून बाकी आहे या ओव्हरमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केला खरा. व्हाईट बॉल देखील आहे आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आहे. 5 धावा मिळतील आणि 5 धाव्यांच्या मदतीनं आता टोटल जाऊन पोहोचला 56 ऑन द बोर्ड. लढता झगडता 56 झाला आणि आता हा बॉल आलाय डॉट आणि खेळ समाप्त. 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये टोटल रन्स आहेत 56 आणि 1 ओव्हरचा खेळ आणखी लागलाय या पगला 17मध्ये. चला विनंती मी करतोय, टॉस साठी यायचं आहे GB कोळियाळी आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम छावा प्रतिष्ठान. यात नंतरची ती लढत आहे. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायला विनंती असेल. लास्ट ओव्हर अजित येतोय गोलंदाजी मार्कवरती. समोर इस्तियाक स्ट्रायकिंग एंड वरती आणि नो बॉल कॉल. नो बॉलने सुरुवात झाली आहे. इस्तियाक नाखुश असेल कारण फॅनवरती बॉल होता, चौकार येऊ शकला असता. आता फुल लेंथ आगे फायदा घेता आला नाहीये. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड चाललाय. नवनाथ तिथे आगे डॉट बॉल दरम्यान येतोय. रिव्हर्स केला अटेम्प्ट आणि सक्सेसफुल अटेम्प्ट येतोय चौकार. स्कोर कार्ड आता 61 वरती जाऊन पोहोचलाय. महत्वपूर्ण या 4 धावा. आता त्यामध्ये आणखीन 4 ऍड करा. स्कोर कार्ड आता या 4चा साग्याने 65 ऑन द बोर्ड. खरं तर सुपर संडे आणि सध्याच्या घडीला पर्यटकांची देखील भरपूर गर्दी आणि त्यातल्या त्यात बॉल जेव्हाही बाहेर जातो पर्यटक देखील विचार करत असतील की बॉल येत आहेत कुठनं. सध्याच्या घडीला महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026चा घमासान रंगला. पर्व 4था आगे आणि याचा दिवस 3रा आगे. रिव्हर्स केला अटेम्प्ट आणि इथेही सक्सेसफुल अटेम्प्ट. इथे मिळतील 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 69 ऑन द बोर्ड. 69 धावा धावफलकावरती. प्लॅन मिस येतोय डॉट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स 69 बनवण्यात आलं आणि 70 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम चेतक वॉरियर्सने अगेन्स्ट टीम बेरीज वर्ल्ड. चला टीम छावा प्रतिष्ठान
आणि टीम जी बी कोळीवाडी चला पोहोचा लवकर. छावा प्रतिष्ठानचे कॅप्टन आपण पोहोचा. जी बी कोळीवाडीचे कॅप्टन आलेले आहेत. दिवस रात्र सराव त्यांनी केला पण त्या सरावाचा आता निकाल काय असेल ते आज समजेल. चला फिल्डिंग टीम तुम्ही फिल्डिंग सेट करा. सामन्याला आपण सुरुवात करूया. टार्गेट 70 धाव्यांचं 70चा रन चेज असेल. दुसरा 17 सुरुवात 70चा रन चेस. अवधूत पगला षटकामध्ये. अवधूतचा पगलाच बॉल ऑन ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत मिड ऑनला. बॉल फुल केला जातोय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. आता ड्राईव्ह केलाय आणि जबरदस्त फटका आलाय. बेरीज वर्ल्ड पगल्या विजयाच्या शोधामध्ये. दुसऱ्या बाजूने चेतक वॉरियर्स पगल्या विजयाच्या शोधामध्ये. एक गोष्ट तर आहे की एक टीमचा शोध आज संपणार आहे या सामन्यामध्ये. चौकार आणखीन एक आला. धाव फलक आता 8 वरती. पण तो शोध कोणाचा संपेल हा देखील प्रश्न आहे. बेरीज वर्ल्ड साठी तर ऑलमोस्ट डुअर्ड आहे मॅच आगे. फ्लिक्सचा फटका पुन्हा आला आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर चाललाय. लगातारचा हा तिसरा चौकार सध्याच्या घडीला येतोय. अवधूतचे पगले षटक मनाप्रमाणे चालले नाहीये ही मना सांगण्यासारखी गोष्ट. हा बॉल चांगला टाकला. डॉट बॉल दरम्यान येतोय. कारण बघा जर चेतक वॉरियर्सने सामना गमावला तर हा त्यांचा तिसरा पराभव असेल. बट सध्याच्या घडीला पगल्या षटकामध्ये अगदी वेगाने निघाली आहे 70च्या दिशेने. हा चौथा चौकार आला आणि अशा प्रकारे पगले षटक समाप्त. आणि पगल्या षटकामध्ये एकूण 16 धावा 4 ओव्हरचा खेळ लागला आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी करायचं 54. 54 धाब्यांची आवश्यकता. छावा प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन चला पोहोचा आपण. इस्तियाक येतोय गोलंदाजी मार्क वरती. इस्तियाकला ओव्हरआर्म भरपूर चांगल्या पद्धतीने खेळताना मी पाहिलं. बट अंडरआर्म क्रिकेटची बात थोडी वेगळी आहे. पगलाच बॉल पॅन वरती. हलकी अपील तिथे झाली जरूर. बट अंपायरने सांगितलं की बॅट सोबत कोणताही संपर्क नाहीये. दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण मिळेल. महाबळेश्वरचं अंडरआर्म क्रिकेट तुम्ही पाहताय. महाबळेश्वर आणि जावळीचा कानाकोपऱ्यामधनं आलेले सर्व खेळाडू आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. चौकार अडकीने घेतो बट सध्या सगळीला अडचणी आता चेतक वॉरियर्ससाठी वाढतात. ड्राईव्ह केलाय आणखीन एक चांगला फटका. सचिन यांचा जीव थोड्या वेळासाठी धोक्यात होता की कॅमेरा वाचवायचा की स्वतःला वाचवायचं अशी परिस्थिती तिथे झाली होती. आणि 1 वर्ष तो अनुभव त्यांनी घेतलाय. प्रसाद मिळाला होता आताही मिळाला असता. चौकार धर्माड येतो. नेक्स्ट बॉल. आता रिव्हर्स अटेम्प्ट केला. बेरीज वर्ल्ड काही थांबत नाहीये. आता बेरीज वर्ल्ड वाल्यांनी देखील ठरवलं आर नाही तर पार. 3 तर गमावलेत बट चौथा आमचा बाजूने आलाच पाहिजे. नवनाथ सध्या सगळीला स्माइल करतायत बट 3 सामने जे गमावलेत त्याचं दुःख ते मनामध्ये अगदी त्यांनी दडून ठेवलं की जेव्हा जिंकू तेव्हा ते थोडं एक्सप्रेशन आपण दाखवू. पॅनवरती बॉल आणखीन एक चांगला फटका येतोय. चौकार आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 33. 33 धावा धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. इस्तियाकचं हे जे षटक आहे ना ते फार आता लांब चाललंय प्लस महागही चाललंय. आणि त्यामध्ये आता आणखीन 4 ऍड होणार नाही आहेत की नाही. चांगली फिल्डिंग लागली तिथे.
ऑलमोस्ट अगदी बाउंड्री लाईनचा लगत हा बॉल फील्ड केला. पण आता नक्की 4 ऍड होतील. आणखीन एक चांगला फटका. स्कोर कार्ड आता या 4चा सागेने जाऊन पोहोचलाय. 37 ऑन द बोर्ड आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 70च्या चेजमध्ये 37 विदाउट लॉस. टीम बेरीज वर्ल्ड खेळ लागले होत्या 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी आणखीन करायचा की 33. 11 रन बरोबर करायचे नीरज आणि 11 रन बरोबर या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये आपण पाहिले अगदी सहजरित्या बनतात आणि त्याचमुळे कुठेतरी आता अडचणी वाढलेल्या आहेत. बट काल मला आठवतं 7 डायमंड टीमने 24 रन्स डिफेंड केल्या होत्या 14 बॉलवरती. महत्वाची गोष्ट काय होती की विकेटसाठी त्यांनी अटेम्प्ट केले आणि इथेही चेतक वॉरियर्सला जर इथनं पलटवार करायचं आहे तर त्यांना विकेट हवेत. कारण विकेट येतील तर प्रेशर बनेल आणि प्रेशर बनेल तर कमबॅक होईल. गोलंदाज येतो या थर्ड ओव्हरमध्ये. अजित येतोय गोलंदाजी मार्क वरती. जीबी कोळीवालीने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय त्यांनी पुढील सामन्यामध्ये घेतला. पगलास बॉल पंच केला. जाईल बॉल का बसला बाहेर. आणखीन मिळतील 4. आणि बघा असे बॉल जर टाकले जातील तर काम अवघड. असे बॉल जर टाकले जातील तर टू बी ऑनेस्ट मी सांगतोय सामना लवकरही समाप्त होऊ शकतोय. आता यष्टांचा वेध हेच तर हवंय आणि ते मिळालंय. पगला धक्का. काही चर्चा तिथे नक्कीच सुरुवात. बट सध्याच्या घडीला ही पहिली विकेट महत्वाची होती. कारण बघा विकेट येईल तर आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वास वाढेल तर कमबॅक करण्याची तयारी होऊ शकते. कारण एकमेव मार्ग राखला चेतक वॉरियर्सकडे या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा ते म्हणजे विकेट काढावे लागतील. आणि अपील अपील आणि दरम्यान मिळेल सफलता. आणखीन एक धक्का लागला आणि आता इथनं कहाणी थोडी चेंज होऊ शकते. बॅक टू बॅक विकेट आलेत आणि हेच तर हवं होतं चेतक वॉरियर्सला. कारण मी पाहिलंय की जेव्हा जेव्हा विकेट जात आहेत क्विक सेशन मध्ये तेव्हा तेव्हा बॅटिंग टीम अडकते आणि 2 विकेट बॅक टू बॅक आलेत. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. अतिरिक्त रन इथे मिळेल या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागेल. कारण अशा प्रकारे जर अतिरिक्त रन जातील तर काम बनणं अवघड. फ्लिक केला गॅपमध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 मिळतील आणि 4चा सागेने स्कोर काढता जाऊन पोहोचेल. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा फलकावरती आगेन आणि सध्याचा घडीला अजूनही बघा सामना पूर्णपणे संपलेला नाहीये कारण अजूनही जिंकण्याकरिता 24 धावा करायच्यात. आता यष्टांचा वेध. आणखीन एक सफलता. या एका षटकामध्ये पूर्णपणे कहाणी चेंज झाली या सामन्याची. कारण या ओव्हर आधी एकही विकेट गेली नव्हती पण आता 3 विकेट गेलेत. बघा आता 24 करायचं आहेत 2 विकेट बाकी आहेत. ही देखील गोष्ट आहे. वॉरियर्सला मी जो उल्लेख केला होता की विकेटसाठी जाणं गरजेचं आहे. विकेटसाठी गेले 3 विकेट आलेत आणि या 3 विकेटमुळे आता बॅटर्सवरती देखील दबाव आहे. कारण बघा रन्स 24च आहेत पण महत्वाची गोष्ट काय की तुमच्याकडे फक्त 2च विकेट आहेत. आता नवनाथ आला है. गर्म पानी में बैटिंग करने के लिए नवनाथ दही पोड़े पहुंचते हुए. लेकिन फिलहाल की जो स्थिति है रामोरी जी यहाँ से मुकाबला निकालना बेरीज वर्ल्ड के लिए भी आसान रहने वाला नहीं है. कारण सध्याची परिस्थिती अशी झाली ना की या क्षणाला तुम्हाला विकेटही वाचवायचे आहेत 24 धावाही बनवायच्यात. आता नवनाथ सध्याच्या घडीला डिफेन्सिव्ह अप्रोच दाखवतात बट 24 धावा बनवण्याकरिता अति तुम्ही डिफेन्सिव्ह देखील होऊ शकत नाही. तुम्हाला रन्स देखील बनवायचे आहेत आणि अजूनही या ओव्हरमध्ये षटक समाप्त आहे. ओव्हर कंप्लीट आहे सर. नाही गोलंदाजाला 2 ते 3 चेंडू एक्स्ट्रा टाकायचे असतील तर आमची काय हरकत नाहीये. 24 धावा अडकिंग करायचं आहेत. षटक समाप्त आहे. स्कोर कार्ड 46 46 12 मध्ये 24. शुभम शिंगरे यांचं देखील आगमन झालं आणि त्यांनी कालच मला माहिती दिली होती की आज एक शाही नजराना ते प्रस्तुत करणार आहेत. 12 मध्ये 24 धावांची आवश्यकता आणि तसेच मुख्य मेंटॉर सह्याद्री वॉरियर्स अनिकेत अजून आले नाहीयेत.
12-24 हा बॉल चांगला टाकलाय, डॉट बॉल येतोय. बघा हेच घडतं ना की विकेट जेव्हा जातात आपल्याकडे फक्त 1 ते 2 जेव्हा विकेट बाकी असतात ना तेव्हा माइंड दोन बाजूने धावत असतो की रन्सही करायचे विकेट वाचवायचा. पण हा ड्राईव्हचा फटका, डॉट बॉल येतोय. चेतक वॉरियर्सचं आता कौतुक करावं लागलं. 18 मध्ये 33 होत्या, 12 मध्ये 24 लागल्या होत्या, पण त्यामध्ये सध्या सगळीला फटका लाजवाब आला. आणि आता चेंडू लागले ते येते 9 आणि 9 मध्ये जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 20. आणखी एक ड्राईव्हचा फटका, आणखीन एक चौकार. आता 8 मध्ये 16. आता सध्याच्या घडीला हलक्या तापत्या उन्हाचे चटके गोलंदाजाला देखील लागतात. कारण मागील ओव्हरमध्ये अजितने सामना बनवला, त्याने 3 विकेट काढले. त्याने ऑलमोस्ट ना जो सामना एकतर्फी चालला होता बेरीजवाईच्या बाजूने त्या सामन्याला अगदी बॅलन्स केलं. बट सध्याच्या घडीला महत्वाची गोष्ट ही देखील राहिली ना की या षडाला तुम्हाला विकेट हवेत, 2 विकेट बाकी आहेत. 8 मध्ये 16, बट चांगली बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी सध्या सगळीला. आणखीन एक ड्राईव्हचा फटका, आणखीन एक चौकार. आणि आता करायचं आहेत रन्स फक्त 12 आणि चेंडू लागले 7. 7 मध्ये 12 करायचं आहेत. कार्य आता पुन्हा एकदा उघड झालंय चेतक वॉरियर्ससाठी. आता विकेट शिवाय दुसरा कोणता पर्याय नाहीये. कारण बघा तुम्ही मॅच बनवली होती, 12 मध्ये 24 होत्या, 2 डॉट बॉल आले होते. 10 मध्ये 24 हे समीकरण असताना मी म्हणेन त्यावेळेला विकेट ऐवजी थोडा डिफेन्सिव्ह अप्रोच जरी दाखवला असता, डॉट बॉल साठी गेले असते तरी सुद्धा काम बनलं असतं मला असं वाटतंय. आणि बॉल गेला डायरेक्टली बाहेर. आता बॅटरलाही जावं लागेल बाहेर, विकेट येईल. म्हणजे आता शेवटची जोडी ग्राउंड मध्ये. शॉर्ट प्लेअर होतं, क्या बात आहे. सामना समाप्त, बाजी मारली आहे अवघ्या 11 धावांनी. वेल डन टीम.